नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत सुरेश चाके पाटील. शेतकरी नेते आहेत आणि शेतीचे अभ्यासक देखील आहेत. आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर अखेर 30 जून 2026 अशा प्रकारची तारीख दिलेली आहे की त्या दिवसापर्यंत कर्जमुक्ती होणार आहे. आता ती कर्जमाफी आहे की कर्जमुक्ती आहे हा विषय अजून वादग्रस्त आहे. आता बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले यांच्यासह बाकी सर्व नेत्यांनी, तुपकर असतील, यांनी घमासान चर्चा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी. आणि मग अखेर प्रवीण परदेशी हे जे मित्रा संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मित्रा म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ही परदेशी यांच्या कल्पनेतूनच स्थापन झालेली नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये. दुसरं म्हणजे प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आर्थिक सल्लागार मुख्यमंत्र्यांचे अशी देखील करण्यात आलेली आहे. आता महाराष्ट्र सरकारवर विद्यमान स्थितीमध्ये 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. मग लाडकी बहिणीचा बोजा आहे. त्याच्यानंतर 32,000 कोटी रुपयांचं जे काही पॅकेज घोषित केलेलं आहे ते देता देता देखील नाकी 9 आलेले आहेत. अजून पुढचं किमान महिनाभर हे सगळं चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीचा निर्णय घेणं तातडीने हे सरकारला अजिबातच शक्य नव्हतं. दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलकांनी अशी भूमिका घेतली होती, जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वे रोको करू. तिकडे नागपूर खंडपीठाने सुमोटो पीआयएल दाखल करून आंदोलकांना बजावलं होतं की आधी तुम्ही तो हायवे रिकामा करा, तुमचं आंदोलन करायला हरकत नाही, अशा प्रकारचं म्हटलेलं होतं. आता व्यास न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी बच्चू कडूंचं अभिनंदन देखील केलेलं की बरं झालं तुम्ही आमचं ऐकलेलं आहे म्हणून. अशी ही एकूण परिस्थिती आहे. आता बच्चू कडू किंवा राजू शेट्टी हे मुळात काय, हे राजकारणी शेतकरी नेते आहेत. मग त्यांनी काही साटलोट केलं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, असं देखील बोललं जायला लागलं. कारण की 10,000च्या वर जो काही शेतकरी आंदोलक तिथे रस्त्यावर उतरला होता आणि मोठं आंदोलन चिघळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि नव्हे तर ते चिघळलेलंच होतं. 10-12 तास नागपूर तो वर्धा हायवे सगळा ब्लॉक झालेला होता. सगळी परिस्थिती अतिशय भीषण होती. मग ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी राजधानी मुंबईमध्ये जाऊन सरकारचं नाक दाबलं आणि पाहिजे तसं जी आर पदरात पाडून घेतला तो मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्याच प्रकारे शेतकरी आंदोलन जर उपराजधानी नागपूरमध्ये होतंय तर त्या पद्धतीने सरकारच्या डावाला बळी पडलं नाही पाहिजे असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश चाके पाटील आपल्याला निवेदन करणार आहेत, त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तर सुरेश चाके पाटील, बघा मी प्रस्तावना केलेली आहे आणि तुम्हाला अनेक प्रश्न त्याच्यामधून विचारलेले आहेत, तर एक एक करून आपण त्याचं उत्तर द्यावं. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं कर्जमुक्ती की कर्जमाफी हा तुमचा संपूर्ण मुलाखतीचा गाभा आहे. तो उल्लेख तुम्ही दोनदा केला. खरं वास्तविक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्तीची गरज आहे, परंतु कर्जमुक्ती ही कुठलीही राज्य सरकार करू शकणार नाही महाराष्ट्रातील. कारण कर्जमुक्ती करायची असेल म्हणजे परत शेतकरी कर्जाच्या ह्याच्यात जाणार नाही, अशी जर परिस्थिती आणायची असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित दर दिला पाहिजे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचे जे शेती करण्याची जी आहे, महाराष्ट्र शासनाकडे शेती खातं आहे, शेती पिकवण्याचं काम महाराष्ट्र राज्य करतो, महाराष्ट्र शेती करतो, परंतु त्या शेतीमालाचा दर ठरवण्याची जी यंत्रणा आहे तो कृषी मूल्य आयोग सीएसीपी, ती यंत्रणा केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. ती स्वायत्त नाही आणि स्वायत्त नसल्यामुळे ते योग्य पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत.
आता महाराष्ट्रातली शेती आणि उत्तर भारतातली शेती यातला फरक मी आपल्याला मागच्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. महाराष्ट्रात त्यामध्ये एक राहिलेला मुद्दा मी आता सांगतो की महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतीमध्ये मजुरांना योग्य दर देतो, किंबहुना भारतामधील सर्वात महाग मजूर महाराष्ट्रामध्ये आहे. मध्य प्रदेश शेजारच्या कर्नाटकमध्ये, शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये, तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यामध्ये, उत्तर बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या राज्यामध्ये मजुरी अतिशय स्वस्त आहे. त्यामुळे तिथला मजूर महाराष्ट्रात येतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मजूर उपलब्ध होतो, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये 300, 400, 500, 600 रुपये रोजंदारी दिली जाते, पण शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये 100 रुपये ते 150 रुपये रोजंदारीवर आजही काम करून घेतलं जातं. मग अशा वेळेला जर आज महाराष्ट्राचं तुम्हाला सांगतो, तर महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये जो पैसा येईल तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतमजुरांनाही जातो. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर 60% जास्त जनता शेतीवर अवलंबून आहे, मग ते शेतकरी असोत किंवा शेतमजूर असो किंवा शेतीवर आधारित व्यवसाय करणारे इतर व्यावसायिक असो, या सगळ्यांना जर पैसे मिळायचे असेल, एकूण ग्रामीण अर्थकारण जर ऊर्जित अवस्थेत आणायचं असेल, तर शेतीला पैसे मिळालेच पाहिजे. आणि ते पैसे द्यायचे. आता किती लूट होते हे तुम्हाला काही आकड्यानिशी थोडे 2-3 आकडे देतो तुम्हाला. आता महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं उत्पन्न पेरणी जी आहे ती साधारण 45 ते 47 लाख हेक्टरवर होते आणि त्याच्यामधून 60 ते 66 लाख टन सोयाबीनचं उत्पन्न होतं. म्हणजे 6 कोटी क्विंटल धरूया आपण, क्विंटलचे दर असतात म्हणून क्विंटलचं कॅल्क्युलेशन करूया. आणि साधारणपणे 1 क्विंटल सोयाबीनला आज साधारण 4,000 रुपये दर आहे आणि माझ्या कॅल्क्युलेशननी किमान 2,000 रुपये पर क्विंटल दर कमी आहे. 2,000 रुपये दर कमी आहे म्हणजे वर्षाला 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी दिले जातात. म्हणजे ही शेतकऱ्यांची लूट आहे. त्याच पद्धतीने कापूस उत्पादन, महाराष्ट्रातलं कापूस उत्पादन जे आहे 80 लाख टन आहे, त्याच्यामध्ये 2,000चा फरक धरला तर 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना लुटलं जातं. कांद्याचा विषय तसाच आहे. 80 ते 90 लाख टन कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रात होतं, त्याच्यामध्ये 10 रुपयाचा फरक आमच्या हिशोबाने कमी दिला जातो. साधारणपणे मी एक मागची आकडेवारी दिली होती, माननीय पंतप्रधान महोदयांनी एक पत्र दिलं होतं. त्याच्यामध्ये जगातील जे जास्तीत जास्त कांदा उत्पादित देश आहे जगातील, त्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त कांदा महाराष्ट्रात किंवा भारतात आहे ते दिलं होतं. तर तो जर अजून 10 रुपयाने वाढून जर दर मिळाला तर साधारण 8,000 कोटीची लूट तिथेही थांबेल. म्हणजे ही जी एका वर्षामध्ये 16,000, 12,000, 20,000, 26,000 कोटीची लूट इथं होते. बाकीची पिकं वेगळी, मग त्याच्यामध्ये मका आहे, इतर डाळी वगैरे आहेत, तेलबिया आहेत, इतर यांची पिकं वेगळी. म्हणजे साधारणपणे 50,000 कोटीची लूट एका राज्यामध्ये सरकार करतो आणि 50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी मिळतात. म्हणजे ग्रामीण भारताला कमी मिळतात. सरकारचे अनुदान तर मिळतच कमी, कारण तिकडे 3 मजली 4 मजली रस्ते झालेत, त्याच्यावर मेट्रो चालते आणि इथं शेतात जायला रस्ते नाहीत. अशी म्हणजे इंडिया भारत ही कन्सेप्ट जी आहे शरद जोशी साहेबांनी केलेली ती वारंवार दिसते. तर ते अनुदान तर बाजूलाच राहिलं, परंतु आमचे हक्काचे जे आहेत, आमच्या खर्चाचे आम्ही जे खर्च केले तेही आम्हाला पूर्ण मिळत नाही. त्यामुळं भारत गरीब आहे ही शरद जोशी साहेबांची कन्सेप्ट प्रत्येक वेळेला सिद्ध होताना दिसते. आणि जर हा दर मिळाला तर शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होईल. परंतु सरकार, कुठलंही सरकार हे कर्जमुक्ती करणार नाही, कारण तसं करायचं असेल तर त्याला खूप मोठा अभ्यासगट बसावा लागेल. किंबहुना सगळ्यात महत्वाचं जे कृषी मूल्य आयोग आहे, मागच्या मुलाखतीमध्ये बोललो तसं, त्याला स्वायत्ता द्यावा लागेल, त्याला न्यायाधिकरणाचा दर्जा द्यावा लागेल, त्याला कोर्टाचा दर्जा दिला तरच हा प्रश्न सुटू शकेल. आता कालचं जे आंदोलन झालं, कालच्या आंदोलनामध्ये बच्चूभाऊ कडूंनी खूप मोठी मेहनत घेतली, सगळ्यांना तयार केलं आणि त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये काही ना काही फलित मिळायचं असतं ते मिळालं. तर माझ्या दृष्टिकोन, मी एक आंदोलक म्हणून, आंदोलक शेतकरी म्हणून मला असं वाटतं की
2017च्या पुणतांबा आंदोलनानंतर जी सुकाणू समिती गठीत झाली होती तिचं पुनर्गठन बच्चूभाऊच्या आंदोलनामुळे झालेलं आहे. सगळे नेते त्यामध्ये आलेले आहेत. किंबहुना त्यावेळेला त्या पुन्हा सुकाणू समितीमध्ये नसलेला शरद जोशी साहेबांचा जो गट आहे, शरद जोशी साहेबांची संघटना आहे, त्यांचे प्रतिनिधी वामनराव चटप साहेब हे याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं ही सुकाणू समितीचं पुनर्गठन यात झालेलं आहे. दुसरी गोष्ट, कालपर्यंत आज वर्ष उलटून गेलेलं आहे. सरकार योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ असं बोलत होतं. ती योग्य वेळ कधी याचा एकदाचा तुकडा पडलेला आहे. ती वेळ एकदाची ठरलेली आहे, मुहूर्त लागलेला आहे. आता काही जे लोक आहेत जे कर्जमाफीच्या साठी डेलिव्हरेटली म्हणजे विलफुल डिफॉल्टर झालेले आहेत, त्यामध्ये बहुतांश विविध पक्षाचे कार्यकर्ते असतात. मी माझ्या भोवताली बघतो, किंबहुना 2017च्या पुणतांबा आंदोलनानंतर मी साखर कारखान्याचे संचालक सहकारी सोसायटीचे डिफॉल्टर दाखवून दे एका अशोक सहकारी साखर कारखान्याचे 10 संचालक उडवले होते. तर हे या 300 400 500 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या कारखान्याचे संचालक कारखान्याच्या गाड्या उडवतात आणि दर मीटिंगला भत्ते घेतात आणि इतरही उत्पन्न घेतात. ते डिफॉल्टर कसे असू शकतात? कारण त्यांचा उचित प्राधान्याने गाळला जातो. तरीही ते स्वतः डिफॉल्टर. मग हे जे पक्षीय कार्यकर्ते जे आहेत, ज्यांना आज कर्जमाफी होऊन उद्या लगेच कर्जाचे लाभ मिळवायचे आहेत, ते या कालच्या निर्णयाला नाव ठेवतील, ते विरोधात बोलतील. परंतु या कर्जमाफीचं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये 31 मार्चला आज जो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रामध्ये जो मोठा पूर आला, खूप लोकांची जमीन वाहून गेली आणि ते बहुतेक शेतकरी जर आजची कर्जमाफी झाली असती तर त्याच्यामध्ये ते त्याला काय म्हणतो आपण, त्यांना लाभ मिळाला नसता. कारण ते 31 मार्चला किंवा 30/6/25ला ते डिफॉल्टर नव्हते, ते नियमित कर्जदार होते. त्यामुळं ते याच्यामध्ये बसले नसते. परंतु आज त्यांचं शेत वाहून गेलेले, पिकं वाहून गेलेले आणि ते पिकं वाहून गेले ते कर्ज भरू शकणार नाहीत आणि ते उद्याच्या 31 मार्च 26ला किंवा 30/6/26ला ते कर्ज थकबाकीदार म्हणून असतील आणि त्यांना लाभ मिळेल. म्हणून ही कर्जमाफी त्यांना न्याय देण्यासाठी ही जी वेळ ठरवली गेलेली आंदोलकाकडून किंवा सरकारकडून करून घेण्याचा त्यांना यश आलेलं आहे, त्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून सगळ्या आंदोलकांचं तसेच नेत्यांचं अभिनंदन करेल. कारण विलफुल डिफॉल्टर पेक्षा हे जे गरजू आहेत त्यांना न्याय मिळणं अतिशय गरजेचं आहे. मी माझ्या अवतीभोवती बघतो की असे विलफुल डिफॉल्टर सगळीकडे आहेत, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. आता कर्जमाफी द्यायची किंवा त्यांच्या जे 20-22 मागण्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक मागणी होती की सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू करा. तर सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू करायचे की मध्य प्रदेशच्या धर्तीवर जे मी योजनेचं नाव विसरलो, भावांतर योजना. तरी भावांतर योजना चालू करायची. तर भावांतर योजनेची मागणी जर केली असती तर मला असं वाटतं की ते अतिशय योग्य असती. कारण हे ज्या विविध कंपन्यांना लायसन्स द्या, त्यांच्याकडून खरेदी करा आणि त्याच्यामध्ये जी यंत्रणा खर्च होते तो खर्च न होता सरकारकडे बहुतेक शेतकरी आज पेरणी करताना ऑनलाईन त्याचे फोटो काढतो, पेरणी झाल्याची तारीख टाकतो, पीक लिहितो, जिऱ्याची की बागायती लिहितो. त्यानुसार सरकारकडे आकडेवारी आहे, स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे, साधारणपणे पर हेक्टर उत्पन्न किती येतं याची संपूर्ण आकडेवारी आहे. आणि त्या आकडेवारीनुसार त्यांनी जर समजा मी सुरेश टाके पाटलांनी समजा 10 एकर सोयाबीन पेरलेलं आहे आणि 10 एकरामध्ये मला 80 ते 100 क्विंटल सोयाबीन होईल असं साधारण अंदाज जर असेल तर त्याच बाजारातला आजचा भाव आणि भावांतर योजनेतून ठरवून दिलेला भाव किंवा केंद्र सरकारने ठरवून दिलेला भाव, तो दरातला फरक सरकारने जर आमच्या खात्यावर टाकला असता तर ही संपूर्ण जे काही यंत्रणा आहे ही यंत्रणा वेठीस धरण्याची किंवा कामाला लावण्याची गरज नसती आणि लोकांना लवकर न्याय मिळाला असता. तर ही मागणी कदाचित त्यांची राहून गेली असावी. मागच्या वर्षी सरकारने, मी तुम्हाला पाठवलेला आहे,
महाराष्ट्र शासनाचा मॅनिफेस्टो जो आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा, तो तुम्हाला पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये कर्जमाफी बरोबर भावांतर योजनेचाही उल्लेख आहे. भावांतर योजना लागू करू, पण भावांतर योजना आणि खरेदी योजना यात फरक आहे. त्यांनी भावांतर योजना सोडून दिली आणि खरेदी योजना करत आहेत, त्यामुळं ते गैर आहे. खरं तर भावांतर योजना लागू केली पाहिजे अशी मागणी आपल्याकडून आपल्या माध्यमातून इथं करतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जी आहे, आता हे आंदोलन बरेच जण म्हणतात, किंबहुना राजकीय नेते आज म्हणायला लागलेले आहेत की आंदोलन फेल गेलं. परंतु आंदोलन फेल गेलेलं नाही. यातून यातून साधारणपणे 6 महिन्याचा कालावधी सरकारला मिळाला हे खरं आहे. सरकार त्याच्यामध्ये मागच्या अनुभवानुसार खूप अभ्यास करील ना अटी शर्ती टाकील हेही मान्य आहे. परंतु त्यातून आंदोलक नेत्यांना गाफील राहून चालणार नाही. आणि ते इतके आंदोलन त्यांनी आयुष्यभर केलेले आहेत, तेही गाफील राहणार नाहीत अशी साधारणपणे अपेक्षा मी त्यातून व्यक्त करतो. कारण राजू शेट्टी साहेब आहेत, बच्चू भाऊ आहेत किंवा कॉम्रेड नवले साहेब आहेत, तर यांनी आजपर्यंत सरकारचं म्हणजे नवले साहेबांचं तर विशेष महत्वाचा विषय आहे की पुणतांबा आंदोलनानंतर जे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला पहिल्यांदा बाहेर पडलेले नवले साहेब आहेत. आणि त्यांनी त्यातून सरकारच्या विरोधामध्ये टीका केली होती आणि कसं कसं घडलं हे जनतेसमोर त्यांनी आणलं होतं. नाही, रात्रीच्या काल बरं वेळेचा का विषय. ताके पाटील, हो. काल तुम्ही जे मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, अजित नवले आणि देवेंद्र फडणवीस हम्म. यांच्यामध्ये घमासान म्हणजे वाकयुद्ध झालेलं आहे कालच्या बैठकीमध्ये. एवढंच सांगतो मी बर तुम्हाला. बर. बोला. हा हा. तर ते होणार होतं कारण नवले साहेब काय ते कॉम्रेड व्यक्तिमत्व आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने तेव्हा हे करत राहतात. आणि हे फार मोठे मुत्सद्दी आहेत किंवा फार मोठे धूर्त राजकारणी आहेत. त्यांच्या धूर्तपणाचं आकर्षण मला आहे, पण दुर्दैवाने ते शेतकऱ्यांच्या विरोधात वापरतात. ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री महोदयांची हुशारी ही चांगली आहे, परंतु ती आमच्या विरोधात वापरू नका अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेल. कारण त्यांची हुशारी 2015 पासून बघतो ते शेतकरी विरोधातच वापरताना दिसतात. बाकीच्या ठिकाणी त्यांनी ते वापरताना दिसत नाही बाकीच्या घटकांच्या विरोधात. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलेलं आहे. ज्या वेळेला समाज माध्यमावर खालचे कमेंट शेतकऱ्यांचे येतात, त्या कमेंट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इतक्या असतात की त्या वाचताना सगळ्या लोकांना साधारण मुख्यमंत्र्यांची मानसिकता कळलेली आहे असं साधारणपणे त्यातून दिसतं. तर ठीक नाही, आहे, आता बरं बरं मुख्यमंत्री. का, मला आता तुम्ही हे एवढं स्पष्टच बोललाय म्हणून प्रश्न विचारायचा आहे की हम्म. अजित नवले यांनी त्या 32,000 कोटीचं जे पॅकेज आहे त्याची अक्षरशः त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे. हो हो. त्यांनी असं सांगितलं की याच्यातले फक्त 6,500 कोटी रुपये हे सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत, राज्य सरकार. बाकीचे जे आहेत त्या इतर ज्या योजना आहेत त्या योजनांचाच त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे. अगदी मग बरोबर आता आहे ते. एनडीआरएफची मदत असेल किंवा बाकी तुमचं पीक विमा असेल किंवा ती खरडून गेलेली जमीन, मग ते माती वाहून गेलेली, मग ते मनरेगा मधून ते कामं होणार आहेत. म्हणजे एकूण इतर याची जी तरतूद आहे ती तरतूद आणि असं सगळं मिळून ते 32,000 कोटी आकडा फुगवण्यात आलेला आहे असा नवले यांनी आरोप केलेला आहे. आणि मग आता ज्या वेळेला दिवाळीच्या आधीच आम्ही देऊ असं सगळे त्रिमूर्ती सांगत होते, फडणवीस, शिंदे आणि पवार. परंतु तसं काही झालं नाही. काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यावर खडाजंगी झाली. मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी असं म्हणायचं की सामान्य प्रशासनाने काही केलं नाही. आता सामान्य प्रशासनाने असं म्हणायचे की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अगदी तातडीची मदत म्हणून डीपीसीच्या निधीतून मदत करा वगैरे सगळे स्वातंत्र्य दिलं होतं. परंतु ते काही ठिकाणी काय सगळे सुट्टीवर गेले, सगळे महाभाग. त्याच्यामुळे ते दिवाळीत काही झालं नाही, दिवाळी नंतरही झालं नाही. आणि सगळ्यात खेदजनक बाब म्हणजे बरं असं जाहीर करायला काही म्हणजे लाज सुद्धा वाटत नाही. म्हणजे बघा, आता त्यांनी सांगितलं की 11,000 कोटी आता आमच्याकडे जे प्रस्ताव आले ते आम्ही आता मंजूर करत आहोत आणि पुढच्या 15 दिवसात आम्ही देणार आहोत. म्हणजे जवळपास आता 2 महिने हा खेळ चालणार आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलात ना तो धूर्तपणा तो हाच आहे. तो धूर्तपणा जे माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा त्यांचे सहकारी जो खेळ खेळतात धूर्तपणाचा, तो शेतकऱ्यांच्या बाबतच खेळतात.
ते शहरामध्ये लोकांना किंवा इतर घटकांना काही मन मागता देतात आणि आम्हाला मागण्या कराव्या लागतात, आम्हाला आंदोलन करावं लागतात, आमच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावे लागतात, किंबहुना कोर्टाकडून आम्हाला अडवलं जातं. आता आम्हाला न्याय मागण्यासाठी आमच्यासाठी बघा, सरकारी कर्मचारी 15% आहे, त्यांच्यासाठी कामगार न्यायालय आहे, मॅट आहे, परंतु 60% शेतकरी, शेतमजूर किंवा शेतकऱ्यांचे विषयीचे जे घटक आहेत शेतीविषयक, या घटकांना स्वतंत्र न्यायाधिकरण न्यायालय नाही. ही सुद्धा आश्चर्याची गोष्ट आहे या भारतामध्ये. आज 75 वर्ष पूर्ण होऊन गेल्यानंतरही अजून ते मिळालेलं नाही. मग शेतीचे प्रश्न घेऊन न्यायालयात काही ओरड, कारण न्यायालय त्यावेळेला म्हणतं की सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामध्ये आम्ही भाग घेऊ शकत नाही. मग न्यायालयात न्याय मिळत नाही कर्जमाफी सारख्या विषयाला, रस्त्यावर आल्यानंतर जनतेची अडवणूक पुन्हा कोर्ट सुमोटो येतं. मग तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तरी न्याय द्या. तुमच्या सुमोटो येण्याला हरकत नाही आमची, कोर्टाचा मी सन्मान करून बोलतो, परंतु न्यायालयाने ज्या वेळेला शेतकरी न्यायालय येतात त्यावेळेला सरकारच्या धोरणाला पण चाप लावायचं काम करावं. त्यावेळेला सरकारी धोरणात्मक बाब आहे असं म्हणून माननीय न्यायालय आमचं मॅटर डिसमिस करून टाकतो. काय म्हणजे ही पण खेदाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचं तर कसा, कुणाकडे मागायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज मी असं म्हणेल की जर आपण इंग्रज काळामध्ये गेलो, इंग्रज काळामध्ये सुपे आणि शिरूर भागामध्ये पहिलं शेतकऱ्याचं आंदोलन झालं, त्यावेळेला सावकारांच्यावर ते आंदोलन होतं, त्याची दखल इंग्रज सरकारने योग्य पद्धतीने घेतली होती, त्यातून सहकारी सोसायट्या स्थापन झाल्या होत्या. मग आज आमचं सरकार, आमच्या देशाचं सरकार, आमच्या रक्तामासांच्या लोकांचं सरकार हे जर आम्हाला न्याय देत नसेल तर आम्ही जायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आज आलेला आहे. तर आज आपण अजून एक विषय आपण घेतला की 9-9.5 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. 9 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र आहे आणि परंतु महाराष्ट्राचा जीडीपी हा भारतात सगळ्यात उंच आहे, साधारणपणे 49 लाख कोटीचा आहे. महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. तरीही 9-10 लाख जीडीपी असलेली राज्य, मग ती पंजाब असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, ही राज्य, कर्नाटक मोठा आहे पण तेलंगणा छोटा आहे, ही राज्य शेतकऱ्यांना जास्त न्याय देतात, परंतु श्रीमंत असलेलं महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं असा माझा आरोप आहे. किंबहुना त्या आकडेवारीतून सिद्ध होतो. कारण 32,000 कोटी हा आकडा दाखवायला मोठा आहे, परंतु एवढ्या मोठ्या संकटापुढे हा आकडा खूप छोटा आहे. खरं वास्तविक मत जर बघायचं ठरलं तर पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळायला हवे होते. ते कसे, ते मागच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं, पंजाबवर संकट कायम नसतं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर वारंवार संकट येत असतात. महाराष्ट्र हा दुष्काळ प्रवण राज्य आहे, हे मागच्या मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितलं होतं. तर आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत. जर सरकार उद्या काही फसवायला निघालं तर हे नेते सतर्क राहतील आणि हे पुढे आंदोलन करतील, याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. आणि किंबहुना मी यांचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांच्या बाजूने बोलतो असंही समजा. त्यांची कार्यपद्धती मला माहिती आहे. बच्चू भाऊ असतील, नवले साहेब तर माझ्या जिल्ह्यातलेच आहेत, आणि राजू शेट्टी तर त्यांच्याबरोबर त्यांचा मी सहकारीच आहे. त्यामुळं या सगळ्यांवर शेतकऱ्यांनी पण विश्वास ठेवावा, कारण जे काही मांडतात हे शेतकरी आंदोलक नाही, यांनी कुठलीही झळ कधी घेतलेली नाही, हे कधीही आंदोलनात गेलेले नाहीत. जे आज टीका करतात ते राजकीय पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत आणि ते विलफुल डिफॉल्टर त्यातले बरेचसे आहेत. आणि त्यांना आज लगेच कर्जमाफी घेऊन लगेच कर्ज उचलायचं आहे, किंबहुना त्यांचा तेवढा वशिला आहे. आज माझ्यासारख्या शेतकऱ्याचं जर कर्जमाफी झाली तर आज माझं सिबिल खराब झालेलं आहे, कर्जमाफी झाली तरच मला कर्ज मिळू शकतो. पण यांचे नेते यांना पाहिजे तिथं पाहिजे त्या बँकेतून कर्ज देऊ शकतात आणि हे टीका करतात. त्या टीकेला जे खरे शेतकरी आहेत यांनी विश्वास ठेवू नये, भीक घालू नये, अशी विनंती शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून मी
करील. आता हे तुम्ही हे नेत्यांचं सगळं सांगितलं. या नेत्यांचं तर निर्विवादपणे त्यांनी त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये पणाला लावलेलं आहे. ते वर्षानुवर्ष तेच मुद्दे घेऊन ते सातत्याने संघर्ष करत आलेले, रस्त्यावर उतरलेले. आता त्यांच्या भूमिका, धोरण आणि कृतीबद्दल काही शंका नाही. आता हे जे काही तुम्ही जसं धूर्तपणा, हुशारी, मुख्यमंत्र्यांचा विषय बोलताना असे शब्द वापरले. आता हे जे प्रवीण परदेशी आहेत हे अतिशय अनुभवी असे उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी आहेत. आता जसं मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत. त्याच्यानंतर ते मित्रा या संस्थेचे सीईओ आहेत. त्याच्यानंतर वर्ल्ड बँक, जागतिक बँकेकडून महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना आणणे, त्याला वर्कआउट करणे, हे सुद्धा काम ते करतात. ते अतिशय त्यांचं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या कामाच्या संदर्भात कुणी म्हणजे ते स्पष्टपणे ते सांगतात आहे. आता प्रश्न काय विचारला जातो, जसं आता तुमचे नेते राजू शेट्टी विचारतात, तुम्हाला शक्तीपीठासाठी पैसे, समृद्धी महामार्गासाठी पैसे, विमानतळासाठी पैसे, त्याच्यानंतर आता काय त्या कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी ते नाशिकचं, म्हणजे बाकीच्या सगळ्या कारणांसाठी हे कर्ज वगैरे हे काही आडवं येत नाही. लाडक्या बहिणीचा बोजा काही आडवा येत नाही. हे असे कोणतेच येत नाही. आणि तिथं ताबडतोब भूसंपादन करा, शक्तीपीठ बांधायचं आहे, फास्ट करा. काही जिथं विरोध होत आहे तिथले मार्ग टाळा. जिथं तयार, हे एकीकडे या जलद गतीने होत आहे. आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी करत असताना तिथं मात्र काय की सगळं हे आर्थिक गणित कसं आखायचं आहे. मग 9 सदस्यीय समिती, बरं का, हा. हे 9 सदस्यीय समिती वगैरे हे सगळं असं जे सगळा खेळ मांडला जातोय, तर त्याच्या मागे दुसरंच काही आहे का की फक्त आता हे, बरं ते काल तारीख द्यायला तयार नव्हते, जी काय 2-2.5 तास हो, हो. चर्चा झाली. पण ह्या नेत्यांनी त्यांच्या तोंडून निदान, जसं तुम्ही पण सांगितलं की जे काय झालं ते काल आंदोलनाचं फलित जे आहे की निदान 30 जून ही तारीख तरी मिळालेली, त्याच्या आतमध्ये व्हायला पाहिजेत, असं तरी झालेलं आहे. आता एकूण मग आता शेतकरी नेते जे आहेत सगळे, हे कशा प्रकारे त्या 9 सदस्यीय समितीसमोर आपलं म्हणणं मांडत राहतील, किंवा फक्त वेळ काढला जाईल. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आता याच्यामध्ये तुमचं चंद्र पवार राष्ट्रवादी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, अखिल भारतीय काँग्रेस आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, हे जे काही महाविकास आघाडी, हे जे काही दुसऱ्या बाजूला राजकारण आहे. तर त्या नेत्यांनी सगळ्यांनी बच्चू कडून त्यांना आंदोलनाला काल फोन करून भ्रमणध्वनी करून त्यांना पाठिंबा देखील दिलेला आहे. म्हणजे आता राजकीय दृष्ट्या जर आपण असा विचार केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. कारण त्यांनी जरी तारीख दिलेली असली तरी ह्या निवडणुका आता पार पाडल्या जाणार आहेत. आणि ते सांगणार आहेत आता प्रचारामध्ये, ते संकल्पचित्र वगैरे, ते कसं मोदीजी मग शाश्वत विकास, हे सगळ्या गप्पा मारून झालेलं आहे. भावांतर योजना वगैरे ते सगळं झालेलं आहे. आता पुन्हा पुन्हा ते शब्द वापरले जाते, पुन्हा पुन्हा त्या दृष्टीने प्रचार केला जाईल. मग या सगळ्या राजकीय घमासान निवडणुकीच्या काळामध्ये हे जे काही मूळ अभ्यास आहे, तर याच्यामधून खरंच जे गरजू शेतकरी आहेत, गरजवंत शेतकरी, त्यांच्या पदरात खरंच काही पडणार आहे का, असं तुम्हाला विश्वास वाटतोय का तेवढा? या 9 सभेचे सदस्य जे आहेत ते तुम्ही ते मित्राचे अध्यक्ष प्रवीण परदेशी वगैरे हे सगळे नोकर आहेत. मालक ठरविल ना त्याला दुजोरा देण्याचं काम ती मंडळी करतात. आणि मालकाला इंडियाला पैसे द्यायचे आहेत. इंडियाला पैसे दिल्यानंतर त्यांच्या बगल बच्च्याला ते मिळतात. त्या विविध योजनांचे तुम्ही नावं जे घेतलेत ते त्यांच्या बगल बच्च्याला पैसे मिळतात. परंतु भारताला पैसे द्यायचे म्हटल्यानंतर त्यांच्या कुणालाही पैसे मिळत नाहीत. ते सामान्य शेतकऱ्याला मिळतात. ते पैसे ग्रामीण भागात जातात. हा त्यातला फरक आहे. त्या 9 सदस्यीय समितीमध्ये वामनराव चटप ज्येष्ठ नेते आहेत, 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत आणि बहुतांश वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवलेले आहेत. राजू शेट्टी एकदा आमदार आणि 2दा खासदार राहिलेले आहेत आणि खासगी विधेयक त्यांनी शेतकरी हिताचे बऱ्याचदा मांडलेले आहेत.
बच्चूभाऊ कडू हे काँग्रेस वगैरे मोठ्या मोठ्या पक्षांच्या वावटळीमध्ये एकटे अपक्ष निवडून आले प्रहार संघटनेच्या माध्यमातून. कॉम्रेड अजित नवले हे कम्युनिस्ट झेंडा घेऊन चाललेले आहेत. यातले किमान 2 तरी का नाही त्या 9 सदस्यीय समितीमध्ये? का यांना काही अक्कल नाही का ह्या विषयावर मत मांडायला किंवा ह्या विषयावर अभ्यास करू शकत नाही का? का शहरी लोकच करू शकतात आमच्या ते ते प्रश्नाचा अभ्यास? तेच प्रश्न म्हणजे माझ्या मनात आलाय की सगळं एकतर्फी करायचं आणि त्याचं श्रेय लाटत राहायचं, थेंब हो, थेंब द्यायचा. इकडे गरजू जो आहे शेतकरी, तो तोंड करून म्हणजे वासून उभा आहे. एक एक थेंब टाकायचा, त्याची पूर्ण भूक भागवायची नाही, त्याला तसंच मारत राहायचं. आणि एकीकडे राजकारण आणि एकीकडे जी हतबलता आहे, म्हणजे धोरण लवचिकता त्या अशा आंदोलनाच्या वेळेला, बैठकाच्या वेळेला, वाटाघाटीच्या वेळेला ती दिसते. परंतु इतर जी आर्थिक हतबलता आहे ती लपवायची, म्हणजे काय करावं हे सरकारला सुधारलेलं नाही. नाहीच तर मग आता मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की आम्ही 1-2 नोव्हेंबरला आंतरवाली सारखेमध्ये सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक घेऊ. त्यांनी ती अर्थात पुढे ढकललेली आहे. आता त्यांनी विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की बा मला शेती, मी काही शेतकरी नेता नाही, परंतु आपण एकत्र आलं पाहिजे. तुमचा अभ्यास आहे, तुम्ही मोठ्या वर्षानुवर्ष संघर्ष केलेला आहे, पण सरकार कसे डाव खेळू शकतं. आता उच्च न्यायालयाचा तो आदेश येणं म्हणजे सरकार वाट बघत बसतं की आता न्यायालय कधी हस्तक्षेप करत आहे. मग न्यायालय कोणता आदेश देत आहे, मग पोलिसांनी जायचं आंदोलकांकडे, बघा हे न्यायालयाचा असा असा आदेश आहे, आणि मग ते पद्धतशीरपणे गुंडाळायचं. तेच काल झालेलं आहे. आणि एकूण याचं फलित म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना अखेर 30 जून 2026 ही तारीख द्यावी लागलेली आहे. एवढंच याचं फलित आहे. आपल्याला काय वाटतं जाता जाता? आपली वेळ संपलेली आहे. अगदी खरं आहे. त्याच्याही पुढे म्हणेल की शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 50 शेतकरी संघटना आहेत, 49. त्यातल्या महत्वाच्या संघटना सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. आणि ते सगळे एकत्र येणं आणि त्यातून पुन्हा शेतकरी आंदोलन उभं राहण्याच्या दृष्टीने जी गोष्ट झाली होती, सुकाणू समिती फुटली होती, ती परत पुनर्गठित झालेली आहे. तारीख तर महत्वाची आहे, कारण तारीखच जाहीर होत नव्हती, मुहूर्तच लागत नव्हता. तो एकदाचा मुहूर्त मिळालेला आहे. त्याचबरोबर ही सुकाणू समिती, नाव जरी ते नसलं, परंतु हे सगळे नेते परत एकत्र आलेले आहेत, एकत्रित चर्चा करत आहेत. हे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या, शेतकरी आंदोलकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं झालेलं आहे. काय त्यातून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये न्याय निश्चित पडेल भविष्य काळामध्ये, याची मला खात्री आहे. अगदी बरोबर की आता म्हणजे हे निवडणुका, राजकारण, आरोप याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी सुकाणू समिती खऱ्या अर्थाने गरजवंत शेतकऱ्यांना न्याय देईल अशी आपण अपेक्षा बाळगू. तर धन्यवाद टाके पाटील, आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. खूप खूप धन्यवाद.